संतोष देशमुखांच्या न्यायाकरता लढा सुरू असून देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। आज कराडमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सहभागी होणार आहेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरता हा मोर्चा काढला जाईल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार जरांगेंनी केला आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी आणि त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे। तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची चोपड्यात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। गुजर समाजाच्या वतीने चोपड्यात जेसीबी वरून फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली। खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। अशातच धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। यावर ओमराजे निंबाळकरांनीही हसून प्रतिसाद दिला। यामुळे ओमराजेंच्या नेमकं मनात काय चाललंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक पार पडतेय। या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे। तसंच 2 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाकडून ठाणे जिल्ह्यात शिवसर्वेक्षण अभियान सुरू केलं जाणार आहे। या संदर्भातही या बैठकीत चर्चा होऊ शकते। शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत। पक्षाच्या संघटनात्मक बैठकीला संजय राऊत हजेरी लावणार आहेत। पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राऊत संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत, तर शहरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत। पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचा डहाणूचा पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। मात्र धोडी यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। 8 दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचा आरोपही धोडी कुटुंबियांनी केलाय। अपहरण करून धोडी यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय कुटुंबियांना आहे। फक्त शेती करून चालणार नाही, तर शेतीसोबतच पूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे। तरुण पिढीनं काळानुरूप बदललं पाहिजे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। 5 वर्षात बारामती आणि पुण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं अजित पवार म्हणाले। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। मात्र एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाढीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं सपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरात सरकारनं भरमसाठ वाढ केली आहे। एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97% वाढ केली आहे। त्यामुळे याच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात उबाठा पक्ष आक्रमक झालाय। भाडेवाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन केलं जाईल। दापोलीतील उंबरशेत इथले ग्रामस्थ आक्रमक झाले। मायनिंग कंपनी विरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। बेकायदेशीर कामं थांबवण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।
अक्कलकोट तालुक्यातील उजनी धरणातून एकरूत योजनेअंतर्गत कुरनूर धरणामध्ये पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। 8 बंधारे भरून घेण्याकरता पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे। येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत मोसंबीची लागवड केली। एरंड गावातील शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलं। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळक परिसरामध्ये केळीवर कुकुंबर या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे। जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा या परिसरात सर्वाधिक रब्बी पिकाची लागवड केली जाते। मात्र यंदाच्या बदलत्या वातावरणाचा फटका रब्बी पिकांवर पाहायला मिळतोय। बदलतं हवामान आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रत्येक किलो मागे 40 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे यंदाचं वर्ष बेदाणा उत्पादकांकरता तेजीत राहण्याचा अंदाज आहे। बेदाण्याच्या मागणीत वाढ झाल्यानं दरातही वाढ झाली आहे। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकामं पाडण्याकरता मत्स्य विभागानं 23 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती। मुदत संपल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली। पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। यापैकी 62 रुग्ण ग्रामीण, 19 रुग्ण महापालिका, 6 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत। 16 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं दिसून आल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे। पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय। धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्याने बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय। उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून 500च्या वर कुकुट पक्षी ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियमानुसार छत्रपती संभाजीनगरातील 574 शाळांमधील 25% 4000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। त्यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशाकरता नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आजपासून हा ब्लॉक घेण्यात येणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत। ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे महाराष्ट्रातलं वेगाने विकसित होणारं शहर ठरलंय। मिहान, समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो सारखे महत्त्वाचे प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीकरता महत्त्वाचे ठरलेले आहेत। हे शहर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गुंतवणुकीकरता एक महत्त्वाचं केंद्र बनत आहे। कोलियर्स इंडियाच्या अहवालामध्ये हे समोर आलंय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात कमाल तापमानातही 2 ते 3 अंशांनी वाढ होणार आहे। येत्या 2 दिवसात किमान तापमान फारसं बदलणार नाहीये, त्यानंतर त्यात बदल होतील। विदर्भात येत्या 3 दिवसात कमाल आणि किमान तापमान आणि त्यानंतर 2 ते 3 अंशांची त्यात घट होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू इथं देशातील सगळ्यात मोठी रिफायनरी उभारण्यात येणार आहे। मात्र याबाबत केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे केंद्र सरकार बारसू रिफायनरीबाबत बॅकफूटवर जातंय का असा सवाल विचारण्यात येतोय। पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। संबंधित खासगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत। अशा योजनांमधील 1.5 लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली आहे।
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात लाल बिल्डिंग समोर पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे। पाणी पुरवठ्याची मुख्य लाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। दूषित पाणी ही पाईपलाईनमध्ये मिसळण्याची भीती आहे। जळगाव आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावरील लालपरीचे 37 ते 122 रुपयांपर्यंत भाडे वाढलंय। जळगाव एसटी विभागात 11 आगार असून त्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरं आणि ग्रामीण भागात 6 रुपयांपासून ते 22 रुपयांपर्यंत एसटीचा प्रवास आता महागला आहे। बेस्टमध्ये एकेकाळी 4,500 बसेस होत्या, मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ 251 बसेस राहणार आहेत। आयुर्मान संपलेल्या 205 बस भंगारात जाणार आहेत। धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावलाय। कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा 10 पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलंय। हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असताना सुद्धा तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली। 21 एकर भूखंडाकरता 58 कोटी रुपये आकारण्यात आलेले आहेत। कराड तालुक्यात बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली। राज्यातील सहकारी संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारनं जाहीर केलं होतं। योजनेमार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12,167 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटी 8 लाख रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलेलं आहे। जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव इथल्या एका शेतकऱ्यानं शेतात विविध प्रयोग करून निर्यातीसाठी योग्य असलेल्या केळी पिकाची लागवड केली। त्यामुळे ही केळी थेट इराणला निर्यात करण्यात येणार आहेत। यातून शेतकऱ्याला 6 लाखांचा नफा झाला आहे। अखेर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे। अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला जारी होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात कारल्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे। पाथरगोट परिसरात यंदा कारल्याचे चांगले उत्पादन झाले। शहरातील व्यापारी थेट शेताच्या बांधावरून कारलं बाजारपेठेत नेताना दिसतायत। राज्यातील बाजार समितीत कांद्याची 22,000 क्विंटलची आवक झाली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून 2,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। केंद्रीय अन्न पुरवठा वितरण विभागाच्या मते एका आठवड्यात गव्हाच्या बाजारभावात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ झाली आहे। सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल 2966 रुपये आहे, जो गेल्या डिसेंबर महिन्यापेक्षा 3.53% जास्त आहे। जळगाव जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी पत्ता आणि फुलकोबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली। सध्या बाजारभावात फुलकोबीचे भाव कमालीचे पडल्यानं लावलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे। बाजारात फुलकोबी, मेथी, टोमॅटो, वांग, भेंडी आणि मिरचीची आवक वाढली आहे, त्यामुळे भाव कोसळले आहेत। बुलेटिनमध्ये एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। महत्त्वाची बातमी आहे, खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशा चर्चा रंगलेल्या आहेत। धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। यावर ओमराजे निंबाळकर यांनी हसून प्रतिसाद दिला। बाकी काही बोलले नाहीत, फक्त हसून प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे ओमराजेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली।
प्रताप सरनाईक म्हणाले की ओमराजे महायुतीचेच आहेत आणि असं म्हटल्यावर ओमराजे यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता फक्त एक स्माइल दिलेला आहे. आता हा स्माइल कशा करता, त्याचे अर्थ काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता आपण पुढच्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा वनक्षेत्रात चंदन चोरणाऱ्या दोघांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून कुऱ्हाड आणि मोबाईल जप्त करण्यात आला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे 7 ते 8 साथीदार पसार झालेत. या प्रकरणी चंदन तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं. खऱ्या आरोपीला पकडल्यावर त्याची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. तो बेरोजगार झाला आहे असं त्यानं सांगितलं. मुंबईतील बोरिवली पश्चिम LIC कॉलनीतील बस डेपोजवळ BMW कारसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करताना स्कूटी चालक मुलगा आणि मुलगी यांचा अपघात झाला. यामध्ये स्कूटर चालक मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी झाले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरात जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका तरुणाची हत्या करण्यात आली. यावेळी उल्हासनगर रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कार आणि रिक्षाच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत. वरोरा तालुक्यातील येनसा इथं ही घटना घडली आहे. ऊसतोड कामगार रिक्षातून वरोराकडे जात असताना ही घटना घडली. वाशीच्या फळ मार्केटमधील विद्युत बोर्डाला आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मुक्ताईनगरच्या चारठाणा इथं मरीमातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी आहे. यात्रेत होम, हवन, टाळ मृदुंग, विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसंच क्रीडा संकुलावर कुठलाही राजकीय कार्यक्रम घेऊ नये अशी ही मागणी करण्यात आली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये ₹1 ड्रेसची ऑफर देणं दुकानदाराच्या अंगलट आलं. ₹1 ड्रेस खरेदी करण्याकरता दुकानदाराबाहेर महिलांची रांग लागली. पण दुकानदारानं दुकान बंद केल्यानं महिला आक्रमक झाल्या. सटाण्यातल्या एका वनमजुरानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित मजूर 80% भाजला आहे. सेवेत कायम न करण्यात आल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. अखिल भारतीय विभागीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. याचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सिने अभिनेते मोहन जोशी, मकरंदा नासपुरे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. भिवंडीतल्या वडपे ग्रामपंचायतीनं ग्राम स्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळवलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडपे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमनाथ वडोलकर आणि ग्रामसेवक भालचंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना 6 लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलेला आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये पीर यासीन मिया कादरी यांच्या उरूस निमित्त कुस्ती स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत औरंगाबाद, नाशिक, धुळे यासह जिल्ह्यातून कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता. कुस्ती स्पर्धा पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. चितमपल्ली यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
प्रसिद्ध गायिका चंद्रकला दासरी यांचं थांब थांब कासारा हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स बनवल्या जात आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये जे राहतात आणि जे मुंबईकडे येतात, ज्यांना कोस्टल रोड वापरण्याची गरज पडते आपल्या ऑफिसला जाण्याकरता, त्यांच्याकरता फार फार महत्त्वाची बातमी आहे। मुंबई किनाऱ्यावरून उत्तरेकडे जाताना वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारं पुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे। या पुलाचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं। सी लिंकला जोडणाऱ्या पुलावरून आजपासून दुतर्फा वाहतूक सुरू झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना अवघ्या 12 मिनिटांमध्ये थेट वांद्रे ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास करणं शक्य होणार आहे। वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांकरता देखील 3 आंतरमार्गिका खुल्या करण्यात आलेल्या आहेत। मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला असणार आहे। कोस्टलचा नवीन टप्पा सुरू झाला तो वाहन चालकांसाठी खूप मोठा दिलासा आहे आणि वेळेची बचत, इंधनाची बचत खूप फायदेशीर आहे। हा त्याला काय चॅलेंज नाही। दररोज वाहनांच्या गर्दीमुळे वेळ जास्त लागत होता। आता वाहने सरळ जाणार असल्यामुळे वरळीमध्ये उतरायची गरज नाही आणि वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे। तसेच नरिमन पॉइंटकडून वरळीमध्ये येण्यासाठी आणि प्रभादेवीकडे जाण्यासाठी एक पूल ओपन करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहन चालकांना प्रभादेवी जाण्यासाठी लोटस जंक्शन येथे खाली उतरण्याची गरज पडणार नाही। ते सरळ पुढे येऊन सिलिंग जवळ उतरू शकतात आणि तिथून पुढे जे के कपूर चौक मार्गे प्रभादेवी किंवा सिद्धिविनायक बाजूला जाऊ शकतात। आता उर्वरित बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करणार आहेत। यानंतर ते इथल्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होईल। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यूसीसी वेब पोर्टल लॉन्च करणार आहेत। हा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे। नवी दिल्लीच्या गाझीपूरमध्ये एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला। हा धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। हरियाणाच्या झज्जरमध्ये भर दिवसा तरुणाचं अपहरण करण्यात आलं। तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून कारमध्ये ढकलण्यात आलं। घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आलाय। हैदराबादच्या हुसेन नगरमध्ये 2 बोटींना आग लागल्यानं खळबळ उडाली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। बोटीतील सगळे प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे। मध्य प्रदेशातील मुरैना इथं गॅसगळतीमुळे चहाच्या दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये राडा झाला। काहींनी जबरदस्तीने क्लिनिकमध्ये घुसून तिथल्या 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं तरुणांच्या 2 गटात हाणामारी झाली। हाणामारीत अनेक तरुण जखमी झालेत। मारहाणीचं कारण अस्पष्ट आहे। गुजरातच्या सुरतमध्ये दारूची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। हा आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातील गॅस कटरनं शटर कापलं। त्यानंतर कुलूप तोडून आत प्रवेश केला। दागिने घेऊन चोरटे फरार झाले। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। राजस्थानच्या बुंदीमध्ये भीषण अपघात झालाय। या अपघातात मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले। त्यामुळे 6 तास वाहतूक ठप्प झाली होती। अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनं कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केलाय। ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं संबोधून शी जिनपिंग या सरकारवर आरोप केले होते। अमेरिकेचा हा नवा दावा देखील महत्त्वाचा आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे 3 महिने थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत।
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर गोंधळ घालणाऱ्या खलिस्तान समर्थकांचा भारतीयांनी पाठलाग केला. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरता जमलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी खलिस्तान समर्थकांना चोख उत्तर दिलं. ब्राझीलच्या विमानतळावर ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानावर वीज कोसळली. या घटनेनंतर अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली. दरम्यान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. चीनच्या शेनयान या शहरात भीषण स्फोट झाला. एका शॉपिंग मॉलमध्ये हा स्फोट झाला. या तिघांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी झालेले आहेत. फ्रान्समध्ये पुरामुळे मोठा हाहाकार माजला. पुराच्या पाण्यात वाहनं आणि रस्ते बुडाले आहेत तर नागरिकांकरता ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आलेला आहे. फ्लोरिडा, पॅनहँडल, जॉर्जिया आणि कोस्टल कॅरोलिनाच्या भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. खबरदारी म्हणून परिसरातील शाळा, महाविद्यालयं, विमानतळं आणि शासकीय कार्यालयं बुधवारपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत. अमेरिकेच्या दक्षिण लुईझियानामध्ये वादळासह जोरदार बर्फवृष्टी झाली. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. लुईझियाना परिसरात अनेक वर्षांनंतर बर्फवृष्टी झाली असून अनेक नागरिक याचा आनंद लुटताना दिसतायत. टेक्सास आणि उत्तर गल्फ या कोस्टमध्ये हिमवादळानं धडक दिली आहे. खबरदारी म्हणून शाळांना सुटी देण्यात आली आहे तर सगळी विमानं रद्द करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या आणि देशविदेशातल्या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या सुपरफास्ट 100 मध्ये आपण बघत होतो. पुढचं